नमस्कार. नगर परिषद प्रशासन संचालय यांच्या अंतर्गत गट आणि गड्ड संवर्गासाठी एकूण मिळून 3138 जागांसाठीची जाहिरात पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये ही जाहीर होणार आहे. या संदर्भात अंतर्गत हालचाली सुरू असून सेवा प्रवेश नियमाबाबतचं जे परिपत्रक आहे हे कालच आपण पाहिलं होतं. यामध्ये प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता ही जाहीर करण्यात आलेली आहे. आता प्रत्येक विभागांतर्गत प्रत्येक जिल्हाअंतर्गत एकूण ज्या रिक्त जागा आहेत गटका साडीच्या गड्ड साडीच्या आणि दोन्ही मिळून ह्या रिक्त जागांची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. ती पाहूयात आपण. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत याची माहिती तुम्ही चेक करू शकता. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर पाहूयात, सुरुवात करूयात आपण. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या आस्थापनेवर गटका आणि गड्डच्या रिक्त पदांची विभागीय आयुक्त कार्यालयांकडून प्राप्त माहितीचा जो गोषवारा आहे यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी किती जागा रिक्त आहेत गटका साडीच्या आणि गड्ड साडीच्या आणि एकूण दोन्ही मिळून याची माहिती दिलेली आहे. पालघरसाठी 48, गटकासाठी गड्डसाठी 3 आहेत, एकूण 51 झाल्या. रत्नागिरी 27 आणि 8 एकूण 35. ठाणे जिल्ह्यासाठीच्या 27 आणि 9 एकूण 36. रायगडसाठीच्या पाहिल्या तर 24 आणि 25 म्हणजे एकूण 49. सिंधुदुर्गसाठी 13 आणि 16 29 म्हणजे एकूण झाल्या. कोकण विभागासाठी 139 आणि 61 म्हणजे 200. कोल्हापूरसाठी 33 आणि 10 43. सोलापूरसाठी 68 27 आहेत म्हणजे एकूण 95. सांगली जिल्हा 83 आणि 16 म्हणजे 99 आहेत. सातारा जिल्हा 91 आणि 30 म्हणजे 121. पुणे जिल्ह्यासाठी 21 आणि 33 म्हणजे 54. पुणे विभाग एकूण झाल्या 296 116 म्हणजे 412 जागा. नागपूरसाठी पाहिलं तर 95 आणि 34 म्हणजे 129. त्याच्यानंतर वर्धासाठी 62 आणि 20 82. भंडारासाठी 31 आणि 12 43. गोंदिया जिल्हा 38 आणि 1 म्हणजे 39 आहेत. चंद्रपूरसाठी 66 आणि 17 84. गडचिरोलीसाठी 59 आणि 4 63. पुढे पाहिलं आपण नागपूर विभागासाठीच्या एकूण झाल्या 440 जागा. अमरावतीसाठी 100 आहेत एकूण. अकोलासाठीच्या 75 आहेत. वाशिमसाठी 49. यवतमाळसाठी 149. बुलढाणा 114. अमरावती एकूण झाल्या 487. धुळे 29 आहेत. अहमदनगरसाठी 132. नाशिक जिल्हा 83. जळगावसाठी 124. नंदुरबारसाठी 43. नाशिक विभागाच्या एकूण झाल्या 411 जागा. औरंगाबाद 91 जागा. बीड जिल्हा 157. त्याच्यानंतर परभणीसाठी 76 आणि जालनासाठी 71 अशा जागा आहेत. तर यामध्ये जर पाहिलं पुन्हा उस्मानाबादसाठी दिलेत एकूण यामध्ये 449 जागा सगळ्यात जास्त आहेत. हिंगोलीसाठी 51. लातूरसाठी 70. त्याच्यानंतर नांदेडसाठी 223 खूप जास्त आहेत. म्हणजे औरंगाबाद विभाग पाहिला, छत्रपती संभाजीनगर विभाग 1188 तब्बल एकूण जागा आहेत. आणि सर्व विभागाच्या गटकासाठी 2151, गड्डसाठी 987 असे टोटल झाली 3138 जागांसाठीची जाहिरात हे लवकरच जाहीर होणार आहे नगरपरिषदसाठीची. या पद्धतीने ही आकडेवारी जी आपल्याकडे उपलब्ध आहे संपूर्ण आकडेवारी मी जाहीर केलेली आहे, तुमच्या समोर स्पष्ट सांगितलेली आहे. अशा पद्धतीने जागांचं वाटप झालंय. लवकरच याच पद्धतीने आपण जी माहिती सांगितली होती अगोदरच्या व्हिडिओमध्ये, जी काही पदे सांगितली होती आणि त्यांची शैक्षणिक पात्रता सांगितली होती, त्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्येक पदासाठीची आकडेवारी, रिक्त पदांसाठीची जाहिरात याच महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या सुरुवातीच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये नगरपरिषद प्रशासन संचालनालयाची जाहिरात येणार आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही जाहिरात असणार आहे. यामध्ये विविध पदे आहेत. लिपिक असतील, त्याचबरोबर ITI फिटरसाठी सुद्धा, तारतंत्रीसाठी सुद्धा यामध्ये जागा आहेत. गाणे चालक आहे, त्याचबरोबर ग्रंथपाल सहाय्यक सुद्धा, अशी विविध पदे आहेत. आणि अत्यंत महत्त्वाची अशी बहुप्रतीक्षित अशी ही जाहिरात आहे नगरपरिषद प्रशासन संचालनालयाची. लवकरच ही जाहिरात प्रकाशित होणार आहे. या संदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या या भरतीबाबतच्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी, नगरपरिषद भरतीबाबतच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.